गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. आणि आज आहे संडे आणि आज मी करते एका नवीन ब्लॉगची सुरुवात. तर संडेचं थोडंसं आमचं सगळं आरामात असतं, कारण डेली रुटीन तर असंच असतं. सकाळी लवकर उठणे, भावाला त्याची स्कूल असते, मग त्याचा टिफिन, मग त्याला स्कूलला रेडी करून मी सोडून घेते. सो तर आज मी बनवणार आहे इडली. तयारी सगळी करून ठेवलेली आहे. भावार्थाने छान पूजा वगैरे केली देवाची आणि मी पिते आता फ्लिक्स. जे मी पिते गेले 2-2.5 महिने झालं मी हे घेतलीये आणि याचा मला खरंच खूप छान रिझल्ट येतोय. आपलं टमी थोडंसं इंचेस मध्ये कमी होण्यासाठी याची खूप हेल्प झाली आहे मला. तर माझ्या अजून 2 फ्रेंड्सने देखील हे ऑर्डर केलं मी रिकमेंड केल्यानंतर. तर याची टेस्ट खरंच खूप छान आहे. हे घेऊन आपण थोडेफार एक्सरसाइज केली ना आणि थोडंसं डाएट फॉलो केलं की रिझल्ट मिळतो आपल्याला. आपल्यावर जेवढं आपण स्ट्रिक्टली फॉलो करू तेवढा लवकर आपल्याला रिझल्ट मिळतो. मी थोडी फूडी आहे, सो मी जास्त स्ट्रिक्टली डाएट फॉलो करायला जात नाही, कारण माझ्याच्याने नाही होणार हे मला माहिती आहे. सो जेवढं कम्फर्टेबल होतं तेवढंच मी करते. सो आता मी करते इडलीची तयारी. इथे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. भावार्थाने इथे बदाम सोललेले आहेत, त्याने खाल्लेत, माझ्यासाठी त्याने ठेवलेले आहेत. तर मी हे नंतर हाफ एन आवर नंतर खाणार आहे नाश्त्यासोबत. तर भावार्थाने तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी देवाची पूजा देखील केलेली आहे. हाय का? आता तो बघतोय टीव्ही. आता टीव्ही बघायचं काम चालू आहे. तर चला मग मी आता इडली बनवून घेते. सो आज काय काय करणार आहोत आम्ही दिवसभरामध्ये ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच. सो स्टे ट्यून. तर आता इडलीच्या भांड्यामध्ये मी इथे इडलीचं बॅटर टाकून इडल्या बनवायला ठेवते. इडलीच्या बॅटर बनवण्यासाठी मी असं परफेक्ट असं नाही, पण 3 वाट्या जर तांदूळ असतील ना तर 1 वाटी मी उडदाची डाळ घेते आणि रात्रभर ते व्यवस्थित असं मिक्सरला वाटून सकाळी भिजत टाकते. रात्री ते मिक्सरला छान वाटून मग नेक्स्ट डे मॉर्निंगला ते छान असं त्याचं बॅटर रेडी होतं, छान फर्मेंट होतं आणि मग मस्त इडल्या होतात. तर मी इथे बनवायला घेतली चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं खवून, त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, हिरवी मिरची आणि मीठ आणि थोडीशी साखर घेतलेली आहे. तर आता मी चटणीला फोडणी देण्यासाठी इथे घरातला पप्पांनी दिलेलं मला कढीपत्त्याचं मस्तपैकी झाड, त्याचा कढीपत्ता तोडून आणलेला आहे आणि लाल मिरची जी असते ती 1 घेतलेली आहे. तर सगळ्यात अगोदर मी तेलामध्ये टाकलं आहे मोहरी आणि कढीपत्ता आणि लाल मिरची. तर मस्त असा फोडणी दिलेली आहे चटणीला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या चटणीमध्ये थोडंसं दही देखील ॲड करू शकता वाटणामध्ये, त्याने देखील टेस्ट छान येते. आणि आता कैरीचा सीझन आहे तर कैरीसुद्धा ॲड करू शकता, माझ्याकडे आता नव्हती. आणि इथे मी मस्तपैकी गवती चहा आणि अद्रक टाकून चहा बनवायला ठेवला आहे. चहा रेडी झाल्यानंतर त्यामध्ये मी मस्तपैकी असं विलायची पावडर पण टाकते. असा स्पेशल चहा पिला ना की दिवस खूप मस्त जातो. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही आपल्या ज्या इडली मी शिजायला ठेवल्या होत्या त्या किती मस्त अशा फुगलेल्या आहेत, छान फ्लफी झालेल्या आहेत. तर खूप गरम होत्या, स्टील त्या अशा पटापट निघत होत्या, अजिबात चिटकत नव्हत्या. तर इडली बनवण्यासाठी असं फर्मेंट व्यवस्थित झालं पाहिजे आपलं बॅटर इडलीचं, नाहीतर मग इडल्या फसल्या ना की मग इडली खाण्याचा सगळा मूड ऑफ होतो. सो आज छान झालेल्या आहेत इडली. आणि सोबत मी इथे घेते चटणी. तर भावार्थ आणि मी आम्ही दोघे मस्तपैकी आता एकाच ताटामध्ये इडली चटणी खाणार आहोत. कशी झाली आहे गरम गरम इडली? चटणी पण छान झाली आहे ना. तर फ्रेंड्स आता आम्ही इडली चटणी खातो, मला जायचं मीटिंगला. तर फ्रेंड्स आता वाजले आहेत दुपारचे 2:45
आणि जस्ट मी आता सोसायटीची एजीएम अटेंड करून आली आहे. तर हा वन पीस आहे जो मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे. तुम्हाला जर आवडला तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की ऑर्डर करा फ्रेंड्स. कॉटनचा आहे आणि याचं कलर आणि डिझाईन जी आहे ती खूप छान आहे आणि क्वालिटी देखील खूप छान आहे. जर तुम्हाला हा प्रीटी रेड कलरचा वन पीस आवडला असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून हा ड्रेस तुम्ही परचेस करू शकता. कामं तर खूप आहे ॲक्च्युली. मला जास्वंदीच्या फुलांची झाडं वगैरे आणायची आहेत, बट मी ऑनलाईन मिशोवरून जे हँगिंग पॉट्स येतात जे माझ्याकडे आधी पण होते, इथे तुम्ही बघू शकता. सो मी 5-6 आणले होते, त्यातले 3 इयर्स नंतर आता फक्त 2 राहिलेले आहेत. काही काळानंतर त्याचं प्लास्टिक वीक होतं आणि त्याची जी चेन असते त्याला सुद्धा रस्ट पकडतं. सो आता बिल्डिंगचं थोडं रिनोव्हेशनचं काम चालू होतं, त्या दरम्यान ते खराब झाले. तर आता मी ते ऑर्डर केलेत मिशोवरून. बघू कशी क्वालिटी येते. जर चांगले असतील तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्याच वेळेस आता मी त्याच्यामध्ये जे काही झाडं मला लावायची आहेत ती लावणार आहे. तर फ्रेंड्स, मला रिसीव्ह झालेलं आहे हे बेकोचं वाइप्स, जे की आपण किचनमध्ये किंवा अजून आपल्याला काही घरातल्या वस्तू क्लीन करायच्या असतील तर यूज होतं. आणि आता तुमच्या समोरच मी हे ओपन करते. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने येत आहे आणि याला इथे मध्ये हे आपण कट करू शकतो. वाईपना आपण अप टू 100 टाइम्स वापरू शकतो. आपण नॉर्मल कपडा किचन क्लिनिंग साठी तो एकदम खराब होतो आणि स्वच्छ असा निघत नाही, मग त्याचा वास येतो. तर हे आपण इझिली क्लीन करू शकतो. आणि ह्याचा बेस्ट पार्ट आहे की असं नाही की यूज केलं आणि फेकून दिलं, अप टू 100 टाइम्स आपण याला वॉश करून यूज करू शकतो. सो मी आता तुम्हाला इथे दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता मी माझा गॅस इथे क्लीन करून घेते. अशाच पद्धतीने आपण आपला कम्प्युटर टेबल झालं किंवा टी व्ही युनिट झालं, अशासाठी सेपरेट अशा पद्धतीने वाइप्स यूज करून ते सेपरेट ठेवायचे आणि त्या गोष्टींना ते वापरायचे, जेणेकरून आपल्याला क्लिनिंग करणं खूप इझी जाईल. आणि तुम्ही इथे बघू शकता मी याला आत्ता अशा पद्धतीने वॉश करून घेतलेलं आहे. तर आज आहे ऑगस्टचा फर्स्ट संडे, म्हणजेच फ्रेंडशिप डे. तर माझ्याकडून आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला, जे माझे फ्रेंड्स आहेत, माझे रिलेटिव्स आहेत, तर माझ्याकडून आपल्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला हॅपी फ्रेंडशिप डे. तर मॉलमध्ये इथे आम्ही आल्यानंतर मला ह्या बँगल्स खूप जास्त आवडल्या. अशा टाईपच्या बँगल्स ना मी 7th-8th स्टँडर्डला होती तेव्हा मी आमच्या इथे मेला लागला होता तिथून घेतलेल्या आणि मला आफ्टर लाँग टाईम ह्या दिसल्या. सो मी त्या घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मला मोत्यांचे इयरिंग्स घ्यायचे होते खूप दिवसापासून, तेही मी इथे घेतले. सो अशा प्रकारे मी छोटीशी शॉपिंग केलेली आहे. त्यानंतर भावार्थाला घेऊन आम्ही गेलो मॅकडीला. हाय कर जितेश. तर घरामध्ये खूप कंटाळा आला होता, त्यामुळे मग जितेश म्हणजेच माझा भाऊ, मी आणि भावार्थ आम्ही तिघे मस्त असं मॉलमध्ये फिरून आलो. छान वाटलं. एक दिवस असं वीकमधून एक दिवस तरी असं वाटतं की थोडं बाहेर जाऊन यावं. छान वाटतं, थोडा स्ट्रेस कमी होतो. पहिला आम्ही कायम जायचो जेव्हा हे होते, आम्ही संडेला मेक शुअर की आम्ही छान असं फिरून यायचो बाहेर. बट त्यात आम्ही एकटी भावार्थाला नाही पॉसिबल होत की एव्हरी वीक त्याला बाहेर घेऊन जाऊ. त्यामुळे
एनिवेज आजचा दिवस खूप छान गेला. तुम्हाला आजचा माझा ब्लॉग, सिम्पल असा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की सांगा. आणि असेच माझे छान छान ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय.